नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये गाजत असलेल्या TCS आणि धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। मुख्य संशयित निदा खान हिला नाशिकमधील छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही मोठी ॲक्शन घेतली। तपासादरम्यान निदा खानला स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे मतीन पटेल यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे। नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता। नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे। मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो। या कारवाईनंतर संपूर्ण प्रकरणाला नवबळण मिळालंय। आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।